लेवीय प्रकरण 25. शब्बाथ वर्ष आणि योबेल वर्ष. सीनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग, मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचल्यावर त्या देशाने परमेश्वराप्रित्यर्थ शब्बाथ पाळावा. 6 वर्षे आपली शेती करावी आणि 6 वर्षे द्राक्षमळ्याची छाटणी करून त्याचे पीक जमा करावे. पण 7व्या वर्षी देशाला परमविश्रामाचा शब्बाथ असावा, म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ शब्बाथ असावा. त्या वर्षी शेते पेरू नयेत आणि द्राक्षमळ्यांची छाटणी करू नये. आपोआप उगवलेले धान्य कापू नये आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे तोडू नयेत. देशाच्या परमविश्रामाचे ते वर्ष असावे. देशाच्या शब्बाथाच्या उपजावर तुमचा, तुमच्या दासदासींचा, तुमच्या मजुरांचा व तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयांचा निर्वाह होईल. तुमचे पशु व तुमच्या देशातील जनावरे ह्यांना देशाचे सर्व उत्पन्न खावयाला मिळेल. 7 शब्बाथ वर्षे म्हणजे 7 गुणिले 7 एवढी वर्षे मोजा. ह्या 7 शब्बाथ वर्षांचा काळ 49 वर्षे होय. मग 7व्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. त्या 50व्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. ह्या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे. ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे. हे 50वे वर्ष तुमचे योबेल वर्ष होय. त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलींची फळेही तोडू नयेत, कारण हे योबेल वर्ष होय. हे तुम्हाला पवित्र असावे. शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा. ह्या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे. तुम्ही आपल्या शेजाऱ्याला काही विकाल किंवा त्याच्याकडून काही विकत घ्याल तेव्हा एकमेकांवर अन्याय करू नका. योबेल वर्षानंतर जितकी वर्षे झाली असतील त्यांच्या संख्येप्रमाणे आपल्या शेजाऱ्यापासून मोल घ्यावे व तितक्या वर्षांच्या उत्पन्नानुसार त्यांनी विक्री करावी. उरलेल्या वर्षांची संख्या अधिक असली तर त्या मानाने मोल वाढवावे आणि कमी असली तर त्या मानाने मोल कमी करावे, कारण जितकी पिके झाली असतील त्यांच्या हिशोबाने त्यांनी ती विक्री करावी. तुम्ही एकमेकावर अन्याय करू नये, तर आपल्या देवाचे भय बाळगावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. ह्याकरिता तुम्ही माझे विधी आचरावे आणि माझे नियम लक्षपूर्वक पाळावे. असे केल्याने तुम्ही देशात सुरक्षित राहाल. देश आपला उपज देईल व तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल. तुम्ही कदाचित म्हणाल, आम्ही 7व्या वर्षी काय खावे, कारण त्या वर्षी आम्हाला पेरावयाचे नाही व शेताचे उत्पन्न जमा करावयाचे नाही. पण 6व्या वर्षी मी तुम्हाला अशी बरकत देईन की जमीन तुम्हाला 3 वर्षांचे उत्पन्न देईल. मग 8व्या वर्षी तुम्ही पेराल आणि जुना साठा खात राहाल. 9व्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल. जमीन विकावयाची तर ती कायमची विकून टाकावयाची नाही, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरी आहात. म्हणून तुमच्या वतनाच्या सगळ्या व्यवहारात जमीन सोडवून घेण्याची तुम्ही तरतूद करावी. तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनाचा काही भाग विकला, तर त्याच्या सगळ्यात जवळच्या आप्ताने पुढे येऊन आपल्या भाऊबंदाने विकलेला भाग सोडवून घ्यावा. एखाद्या मनुष्याच्या वतनाचा भाग सोडवून घेता येण्या इतकी त्याची स्वतःची ऐपत वाढली, तर त्याने वतन विकले असेल त्या वर्षापासून हिशोब करून उरलेल्या वर्षांचे उत्पन्न विकत घेणाऱ्याला द्यावे आणि आपण आपल्या वतनावर परत जावे. पण ते वतन परत मिळवण्याची त्याला ऐपत नसली तर आपली विकलेली जमीन विकत घेणाऱ्याच्या ताब्यात योबेल वर्षापर्यंत राहू द्यावी. योबेल वर्षी ती सुटेल त्याने तेव्हा आपल्या वतनावर परत जावे. एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले राहते घर विकिले, तर ते विकिल्यावर 1 वर्षाच्या आत त्याला ते सोडविता येईल. ते सोडविण्याचा हक्क त्याला पुरे 1 वर्ष राहील. पूर्ण 1 वर्षाच्या आत ते सोडविले नाही तर तटबंदीच्या नगरात असलेले ते घर विकत घेणाऱ्याचे होऊन पिढ्यानपिढ्या त्याच्या वंशात कायमचे राहील. योबेल वर्षी ते सुटणार नाही. पण तटबंदी नसलेल्या खेड्यातून जी घरे असतील ती देशातील शेतांसमान लेखावी. ती सोडविता येतील
आणि योबेल वर्षी त्यांची सुटका होईल. तथापि लेव्यांच्या वतनाच्या नगरांविषयी म्हणावयाचे म्हणजे त्यात बांधलेली घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील. एखाद्या लेव्याचे वतनाच्या नगरातले घर दुसऱ्या कोणी सोडविले तर आपल्या वतनी नगरात विकिलेले ते घर योबेल वर्षी सुटेल. कारण इस्रायल लोकांमध्ये लेव्यांचे वतन म्हटले म्हणजे त्यांच्या नगरातील घरेच होत. त्यांच्या नगरांच्या शिवारातली सामायिक जमीन विकावयाची नाही, ते त्यांचे कायमचे वतन होय. तुझा एखादा भाऊबंद कंगाल झाला आणि त्याच्याने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावा. परक्याप्रमाणे अथवा उपऱ्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे. त्याच्यापासून व्याज अथवा वरताळा घेऊ नको. आपल्या देवाचे भय धरून आपल्यापाशी आपल्या भाऊबंदाला राहू दे. तू आपला पैसा त्याला व्याजाने देऊ नको किंवा आपले धान्य त्याला वाढीदिढीने देऊ नको. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्हाला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे, ह्या हेतूने मी तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले. तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर कंगाल झाला व त्याने स्वतःला तुला विकिले तर त्याला दासाप्रमाणे राबवू नको. मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे त्याने तुझ्यापाशी राहावे. योबेल वर्षापर्यंत त्याने तुझी सेवा चाकरी करावी. त्या वर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याने तुझ्यापासून निघून आपल्या कुटुंबात व आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे. कारण मिस्र देशातून मी बाहेर काढलेले हे माझे दास होत. दासांप्रमाणे त्यांची विक्री करावयाची नाही. कठोरपणाने त्यांच्यावर अधिकार चालवू नको, पण आपल्या देवाचे भय धर. तुम्हाला दास व दासी घ्यावयाच्या असतील तर त्या तुम्ही आपल्या सभोवतालच्या राष्ट्रातून घ्याव्या. दास व दासी त्यांच्यातूनच खरेदी कराव्या. ह्याशिवाय तुमच्यामध्ये उपरी म्हणून राहणारे परदेशीय लोक आणि त्यांच्या पोटी तुमच्या देशात जन्मलेली त्यांची संतती ह्यांच्यातून तुम्ही दास व दासी ही खरेदी करावी आणि ती तुमची मालमत्ता व्हावी. त्यांचा ताबा तुम्ही आपल्या मागे आपल्या मुलांना द्यावा व ती त्यांच्या वतनाचा भाग ठरतील. त्या लोकातून तुम्ही कायमचे दास करून घ्यावेत, पण तुमच्या इस्रायल भाऊबंदांनी एकमेकावर आपला अधिकार कठोरपणाने चालवू नये. तुझा एखादा परदेशीय अथवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वतःस त्या परदेशीयाला अथवा त्या उपऱ्याला किंवा त्याच्या वंशातील एखाद्याला विकिले असेल तर त्याची विक्री झाल्यावरही त्याला सोडवून घेता येईल. त्याच्या भाऊबंदांपैकी कोणासही त्याला सोडविता येईल. त्याचा चुलता, त्याचा चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा आप्त ह्यांना त्याला सोडविता येईल. अथवा तो स्वतःच धनवान झाला तर त्याला स्वतःची सुटका करून घेता येईल. ज्याने त्याला विकत घेतले असेल त्याच्याबरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा. वर्षांच्या संख्येप्रमाणे विक्रीचे मोल ठरवावे. मजुराच्या रोजाप्रमाणे मोल आकारण्यात यावे. योबेलास पुष्कळ वर्षे असली तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षांच्या संख्येच्या प्रमाणात त्याला परत द्यावे. योबेलास थोडी वर्षे असली तर त्याने आपल्या धन्याबरोबर हिशोब करून आपल्या मुक्ततेचे मोल तेवढ्याच वर्षांच्या प्रमाणात त्याला परत द्यावे. त्याने आपल्या धन्यापाशी सालदाराप्रमाणे राहावे. त्याच्या धन्याने तुमच्यासमोर त्याच्यावर कठोरपणे अधिकार चालवू नये. अशा प्रकारे त्याची सुटका झाली नाही तर योबेल वर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याची सुटका होईल. कारण इस्रायल लोक माझेच दास आहेत. मिस्र देशातून काढिलेले हे माझे दास आहेत. मी परमेश्वर तुमचा देव आहे.